श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 4। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचन्द्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। अध्यायी मंगलाचरण कथिले ग्रंथ प्रयोजन अधिकारी अनुबंध निरूपण सांग विवरण जाहले। आता या संतांचा अवतार की निमित्त ये धरित्रीवर ऐसे हे काय कर्म खडतर जेणे ते अवतरत भूलो की। आता श्रोते महाराज मी एक तुमचा चरण रज मज तो अवधान कृपेचे काज मागता लाज मज नाही। आधीची गोड संत चरित्र तैशात हे तो साई कथामृत सेवुनी साईचे अनन्य भक्त आनंदयुक्त होवोत। ब्राह्मण हेळसिती आश्रम वर्ण शूद्र हो पाहती ब्राह्मण धर्माचार्यांचे मान खंडन करू दंडन पाहती। कोणी न मानी धर्मवचन घरोघरी सर्वची विद्वान एकावरती एकाची ताण मानी ना कोण कोणाचे। सेव्या सेव्य भक्ष्या भक्ष आचार विचारी पूर्ण दुर्लक्ष मध्यमांस अवघ्या समक्ष ब्राह्मण प्रत्यक्ष सेविती। घेऊनी धर्माचे पांघरून अत्याचार चालविती आतून पंथ द्वेष जाती माजून जन जाजावून जाती जई। ब्राह्मण कंटाळती संध्या स्नाना कर्मठ कंटाळती अनुष्ठाना योगी कंटाळती जप तप ध्यान संतावतरणा समयतो। जनधनमान पुत्रदारा हाची सुख सर्वस्वाधारा मानुनी विन्मुख परमार्थ विचारा संत अवतारा तयेती। आत्यंतिक श्रेय प्राप्ती धर्मग्लानी पायी जै मुक्ती करावया धर्म जागृती संत येती आकारा। आयुरारोग्य ऐश्वर्या मुक्ती जनशिष्णोदर परायण बहकती निजोद्धरणा सर्वस्वी हुकती अवतारा येती तै संत। भावया वर्णाश्रम धर्म रक्षण करावया अधर्माचे निर्दळण दीन गरीब दुबळ्यांचे संरक्षण
किती अवतरण संतांचे, संत स्वये ठाईचे मुक्त, दीनोद्धरणी सदैव उद्युक्त, अवतारतयांचा केवळ परार्थ, निज स्वार्थ त्या नाही, निवृत्तीचा पाया भरती, प्रवृत्तीच्या डोलाऱ्या भवती, परमार्थाचे मंदिर उभारिती, भक्ता उद्धरती सहजगती, धर्म कार्य धर्म जागृती, करुणी अवतार कार्य संपादिती, होता निज कार्य परिपूर्ती, अवतार समाप्ती करितात, सकल जगदानंद करू, प्रत्यगात्माची परमेश्वरू, जो परमेश्वरू तोची गुरु, तोची शंकरू सुख करू, तोची तो निरतिशय प्रेमास्पद, नित्य निरंतर अभेद, नेणे जो देश काल वस्तुभेद, परिच्छेदातीत जो, परापश्यन्ति मध्यमावैखरी, वाणी वर्णिता थकल्याचारी, नेती नेती ती घेतली हारी, वेदी चातुरी चालेना, लाजली षट्शास्त्रे षट्दर्शने, थकली पुराणे आणि कीर्तने, अखेर काया वाचा मने, ठरली नमनेची साधने, ऐसी या संत साईचे चरित्र, लीला जयाच्या अत्यंत विचित्र, परिसोनी जयाच्या कथा पवित्र, पावन श्रोत्र होत का, तोची चालक सकलेंद्रिया, बुद्धी देई ग्रंथ रचाया, यथाक्रम चरित्र सुचाया, अनायासे कारण तो, तो सर्वांचा अंतर्यामी, बाह्याभ्यंतर सर्वगामी, मग हे काळजी करावी कामी, व्यर्थ रिकामी किमर्थ, गुण एक एक तयाचे आठविता, पडे वृत्तीसी ताटस्थता, येईल वाचेसी कैसा तो वर्णिता, दृढ मौनता तत्कथना, घ्राणे सुमन हुंगावे, त्वचा शीतोष्ण स्पर्शावे, नयने सौंदर्य सुख घ्यावे, सुख व्हावे आपापणा, जिव्हा शर्करेचा स्वाद, जाणे परी नेणे अनुवाद, तैसाची साई गुणानुवाद, करू विशद नेणे मी, सद्गुरुचे जव येई मना, तोची स्वये देई प्रेरणा, अनिर्वचनीयाचे निवर्चना, स्वजना करवी करवी तो, हान केवळ शिष्टाचार, बोल हेन केवळ उपचार, मनोभावाचे हे उद्गार, अवधानादर प्रार्थितो, जैसे गाणगापूर नृसिंहवाडी, जैसे औदुंबर वा भिल्लवडी, तैसेची पवित्र गोदेचे थडी, क्षेत्र शिर्डी प्रसिद्ध, गोदावरीचे पवित्र
तिमिरनाशक गोदावरीचे महात्म्य रुचिर प्रख्यात जे अखिल जगतीवर एकाहुनी एक धुरंधर संत प्रवर तेथे झाले अनेक तीर्थे या गोमती तीरी अघविनाशक जेथील वारी भवरोग स्नाने पाने निवारी पुराणांतरी वर्णिले ते हे गोदा अहमदनगरी कोपर गाव तालुक्या भीतरी कोपर गावाची शेजारी मार्ग देई शिर्डीचा गोदावळंघुनी पैल तीरी सुमारे 3 कोसांवरी टांगा प्रवेशता निमगावा भीतरी समोर शिर्डी दिसतसे निवृत्ती ज्ञानदेव मुक्ताबाई नामाजनी गोरा गोणाई तुका नरहरी नरसी भाई सजन कसाई सावता पूर्वी संत होऊन गेले सांप्रतही ते बरेची झाले वसुधैव कुटुंबी भले आधार रंजल्या गांजल्यांचे रामदास संत प्रवर सोडुनिया गोदा तीर प्रकट झाले कृष्णा तटाकावर जगदुद्धारा कारणे तैसे चिते हे योगेश्वर साई महान शिर्डीची पुण्याई जगदुद्धाराची ये पायी गोदे ठाई अवतरले परिसलोहा दे कनक स्थिती तया परिसा संता उपमिती संतांची परी अलौकिक कृती निज रूप देती भक्ता ते सांडुनिया भेदभाव स्थिरचर अवघे ब्रह्मस्वभाव आपणासी हे विश्वविभव अखंड वैभव ब्रह्माचे ऐसे अखिल विश्व जिम्हा मीच मी हे प्रबोधेल तेव्हा मग त्या सुखाचा काय सुहावा परम सद्भावा पावेल ऐसे मी पण जेव्हा पावावे वैर ते करावे कोणासवे किमर्थवा कवणासी भ्यावे अन्य चिठावे जवनाही दामाजी जैसे मंगळवेडी समर्थ रामदास सज्जन गडी नृसिंह सरस्वती जैसे वाडी तैसेची शिर्डी साईनाथ परम दुर्घट आणि दुस्तर जिंकिला जयाने हा संसार शांती जयाचा अलंकार मूर्त भांडार ज्ञानाचे वैष्णवांचे हे माहेर घर उदारांचा हा उदार परमार्थ करणाचा अवतार साराचे सार हा साई प्रीती नाही नाशिवंती आत्मस्वरूपी रंगली वृत्ती लक्ष एक परम प्राप्ती काय ते स्थिती वर्णावी ऐहिकाचा न उत्कर्षापकर्ष
आमुत्रिकाचा न हर्षामर्ष अंतरंग निर्मल जैसा आदर्श वाचा वर्षत अमृत सदा राजा रंक दरिद्री जयाचे दृष्टी समान स्वयं ठावान मानापमान भूती भगवान भरलेला जनासवे बोले चाले पाही मुरळ्यांचे नाच चाळे गझल गाणे ऐकता डोले रेसन हाले समाधी अल्ला नामाची जया मुद्रा जग जागता जया ये निद्रा जागे जगासी लागता तंद्रा शांत समुद्रा समुदर आश्रम निश्चय काही न कळे काही निश्चित कर्मा नातळे बहुधा बैसल्या ठाईचा न ढळे व्यवहार सगळे जो जाणे दरबाराचा बाह्य थाट गोष्टी सांगे 360 ऐसा जरी नित्याचा थाट मौनाची गाठ सोडीना भिंती सटेकुनी उभे असती सकाळ दुपारा फेरी फिरती लेंडीवरी वा चावडीस जाती आत्मस्थिती अखंड न जाणू कवण्या जन्मांतरी कवण्या प्रसंगी कवण्या अवसरी केले म्या तप कैशिया परी घेतले पदरी साईने हे काय म्हणावे तपाचे फळ तरी मी तो जन्माचा खळा साईच स्वये दीनवत्सल कृपा ही निश्चळ तयाची सिद्ध कोटीत जरी जनन साधकाईसे तयाचे वर्तन वृत्ती निरभिमान अतिलीन राखी मन सकळांचे नाथाही जैसे पैठणा ज्ञान देवाही आळंदी जाण तैसेची साईंनी शिर्डी स्थान महिमा संपन्न केले की धन्य शिर्डीचे तृणपाषाण अनायासे जया अनुदिन घडले बाबांचे चरण चुंबन पदरज धारण मस्तकी शिर्डीचा आम्हा पंढरपूर शिर्डीच जगन्नाथ द्वारकानगर शिर्डीच गया काशी विश्वेश्वर रामेश्वर ही शिर्डीच शिर्डीचा मा बद्री केदार शिर्डीच नाशिक त्र्यंबकेश्वर शिर्डीच उज्जयिनी महाकाळेश्वर शिर्डीच महाबळेश्वर गोकर्ण शिर्डीत साईचा समागम तोची आम्हा आगम निगम तोची सकळ संसारोपशम अत्यंत सुगम परमार्थ समर्थ साईचे जे दर्शन तेणेची आम्हा योग साधन करिता तयासी संभाषण हो यक्षालन पापाचे तयाचे जे चरण संवाहन तेची आम्हा त्रिवेणी स्नान तयाचे चरण तीर्थ से
श्रीराम निजा राम श्री साई साई स्वये द्वंद्वातीत कधी न उद्विग्न वा उल्लसित सदैव निज स्वरूपी स्थित सदोदित सन्मात्र शिर्डी केवळ केंद्रस्थान क्षेत्र बाबांचे अतिविस्तीर्ण पंजाब कलकत्ता हिंदुस्थान गुजरात दख्खन कानडा शिर्डीची साईची समाधी तीची अखिल संतांची मांडी जेथील मार्ग क्रमिता प्रतिपदी तुटते ग्रंथी जीवाची सार्थक जन्मा आलियाचे केवळ समाधी दर्शन साचे मग सेवेसी जयाचे आयुष्य वेचे भाग्य तयांचे काय वानू मशीद आणि वाडियावरी सुंदर निशाणांच्या हारी फडकती उंच गगनोदरी पालवती करी भक्तांसी बाबा महंत प्रसिद्ध कीर्ती गावोगावी पसरली महती कोणी तया सत्श्रद्धा नवसिते दर्शने निवती जन कोणी कोणाचे कैसेही मनोगत असो बुद्धी शुद्ध वा कुत्सित दर्शन मात्रेची निवे चित्त जन विस्मित अंतरी पंढरीत विठ्ठल रखुमाई यांच्या दर्शनी जी नवलाई तेची विठ्ठल दर्शन देई बाबा साई शिर्डीत कोणासी वाटल्याही अतिशयोक्ती ऐकावी गवळी बुवांची उक्ती जयासी दृढ विठ्ठलाची भक्ती संशय निवृत्ती होईल पंढरीचे हे वार करी जैसी वर्षासी पंढरीची फेरी तैसीची करती हे शिर्डीची वारी प्रेम भारी बाबांचे गर्धव एक बरोबर शिष्य एक साथीदार जिव्हा राम कृष्ण हरी गजर करी निरंतर भुवांचे 95 वर्षे वयास चातुर्मासी गंगातट निवास पंढरपुरी अष्टमास भेटी वर्षास बाबांची बाबांकडे पाहात पाहात म्हणावे यांनी होऊन विनत हाची तो मूर्त पंढरीनाथ अनाथनाथ दयाळ धोत्रे नेसुनी रेशीम कानी होतील काय संत कोणी करू लागती हाडांचे मणी रक्ताचे पाणी निज कष्टे फुकाचा काय होईल देव हाची तो प्रत्यक्ष पंढरी राव जग वेडे रे वेडे हा दृढ भाव ठेवूनी देव लक्षावा जया पंढरीनाथाची भक्ती ऐसी या भगवद भक्ताची हे उक्ती तेथ मज पामराचा अनुभव किती श्रोता प्रतीती पहावी
नामस्मरणी मोठी प्रीती, अल्ला मालिक अखंड वदती, नाम सप्ताह करबुनी घेती, दिवस राती सन्मुख, आज्ञा एकदा दास गणूला, नाम सप्ताह मांडावयाला, होता गणुदास वदती तयाला, विठ्ठल प्रकटला पाहिजे, बाबा तव छातीस हात लाविती, दास गणूसी निक्षुनी वदती, हो हो प्रकटेल विठ्ठल मूर्ती, भक्त भावार्थी पाहिजे, डाकुरनाथाची डंकपुरी, अथवा विठ्ठल रायाची पंढरी, तीही चरण छोड द्वारका नगरी, जाणेन दूरी पहावया, विठ्ठल काय एकांतीचा उठून येणार आहे दुसरा कुठून, भक्त प्रेमे उत्कटून येथेही प्रकटून राहील, पुंडलिके वडिलांची सेवा करुनी भुलविले देवाधिदेवा, पुंडलिकाच्या त्या भक्तिभावा विटे विसावा घेतला, असो होता सप्ताहाची समाप्ती, झाली म्हणती दास गणू प्रती, शिर्डीस विठ्ठल दर्शन प्राप्ती, ही घ्या प्रतीती बाबांची, एकदा काकासाहेब दीक्षित नियमानुसार प्रातस्नात, असता आसन स्थित ध्यानस्थ, दर्शन पावत विठ्ठलाचे, पुढे जाता बाबांचे दर्शना, नवल बाबा पुसती तयाना, विठ्ठल पाटील आला होताना, भेट झाली ना तयाची, मोठा पळपुट्या बरे तो विठ्ठल, मेख मारुनी करी त्या अढळ, दृष्टी चुकवूनी काढील पळ, होता पळ एक दुर्लक्ष, हा तो प्रात काळी प्रकार, पुढे जेव्हा भरली दुपार, पहा आणिक प्रत्यंतर, विठ्ठल दर्शन सोहळा, पंढरपूरच्या विठोबाच्या, छब्या 5-25 साच्या, घेऊनी कोणी बाहेर गावीचा, विकावयाच्या इच्छेये, सकाळी ध्यानी आली जी मूर्ती, तियेचीच संपूर्ण होती प्रतिकृती, पाहुनी दीक्षित विस्मित चित्ती, बोल आठवती बाबांचे, दीक्षित तव अति प्रीती, विकणारासी मोल देती, छबी एक विकत घेती, भावे लाविती पूजेसी, विठ्ठल पूजनी साई सादर, आणि एक कथानक सुंदर, परिसा बहु श्रवण मनोहर, आनंद निर्भर मानसे, भगवंतराव क्षीरसागर, वडील विठ्ठल भक्त प्रवर, पंढरपुरासी वारंवार, फेरीवर सेवर करीत, घरात होती विठ्ठल मूर्ती, वडील
पंचत्व पावल्यावरती जाहली पूजा नैवेद्य समाप्ती श्राद्ध तिथी राहिली नाही वारीची कथा वार्ता भगवंतराव शिर्डीसी येता बाबा आठवुनी तयाचा पिता म्हणती तो होता दोस्त माझा हा त्या माझा स्नेहाचा सुत म्हणून यासी मी आणिला खेचित नाही कधी हा नैवेद्य करीत उपाशी ठेवीत मजलाही विठ्ठलासही ठेवी उपाशी म्हणून शिर्डीसी आणिले यासी आता देईन आठवणीसी लावीन पूजेसी यादला एकदा पर्व विशेष जाणून करावे प्रयाग तीर्थी स्नान दास गणूचे जाहले मन आले आज्ञापन घ्यावया बाबा देती प्रत्युत्तर न लगे तदर्थ जाणे दूर हेची आपुले प्रयाग तीर विश्वास धर दृढ मनी खरेची सांगावे काय कौतुक बाबांचे चरणी ठेविता मस्तक उभयांगुष्ठीनी थळले उदक उभयांगुष्ठीनी थळले उदक गंगा यमुनोदक पाझरले गंगा यमुनोदक पाझरले गंगा यमुनोदक पाझरले पाहुनिया तो चमत्कार दास गणूसी आला गहीवर काय बाबांचा महदुपकार फुटला पाझर नयनांसी वैखरीसी चढले स्फुरण प्रेम आले उत्संबळून अगाध शक्ती अगटित लीला वर्णन करुनी समाधान पावले दास गणूचे पद हे गोड वेळीच पुरावे श्रोतयांचे कोड म्हणून त्या प्रासादिक पदाची जोड देवोनी ही होड पुरवितो अगाध शक्ती अघटित लीला तव सद्गुरु राया जड जीवा ते भविता राया तू नौका सदया तू नौका सदया साई समर्था साई समर्था वेणी माधव आपण होऊनी प्रयाग पद केले गंगा यमुना द्वय अंगुष्ठी प्रवाह दाखविले प्रवाह दाखविले साई समर्था साई समर्था कमलोद्भव कमलावर शिवहर त्रिगुणात्मक मूर्ती तुची होनी साई समर्था विचरसी भूवरती विचरसी भूवरती साई समर्था साई समर्था प्रहर दिसाला ब्रह्मा समते
कधी कधी श्रीकृष्णा समत्या बाललीला करिसी भक्त मनासी सरस करुनी मराळ तू बनसी मराळ तू बनसी साई समर्था साई समर्था यवन म्हणावे तरी ठेविसी गंधावर प्रेमा हिंदू म्हणू तरी सदैव वससी मशिदीत सुखधामा मशिदीत सुखधामा साई समर्था साई समर्था धनिक म्हणावे जरी तुला तरी भिक्षाटन करिसी फकीर म्हणावे तरी कुबेरा दाने लाजविसी कुबेरा दाने लाजविसी साई समर्था साई समर्था तवौक साते मशिद म्हणू तरी वंदिते छाया धुनीत सदा प्रज्वलित राहे उदिलो काद्याया उदिलो काद्याया साई समर्था साई समर्था सकाळ पासूनी भक्त साबळे पूजन तव करीती माध्यानीला दिनकर येता होत असे आरती होत असे आरती साई समर्था साई समर्था चहुबाजूंना पार्षद गण सम भक्त उभे राहती चौरीचा मरे करी धरुनी तुझवर ढाळीती तुझवर ढाळीती साई समर्था साई समर्था शिंग कड्याळे सूरसनैया दणदणते घंटा सोपदार ललकारती द्वारी घालुनिया पट्टा घालुनिया पट्टा साई समर्था साई समर्था आरती समयी दिव्यासनी तू कमलावर दिससी प्रदोष काळी बसुनी धुनी पुढे मदन दहन होसी मदन दहन होसी साई समर्था साई समर्था अशा लीला त्या त्रय देवांच्या प्रत्यहितव ठाई प्रचितीस येताती अमुच्या हे बाबा साई हे बाबा साई साई समर्था साई समर्था ऐसे असता उगीच मन भटकत हे फिरते आता विनंती हीच तुला
गणूचे त्रिताप गुरुराया, त्रिताप गुरुराया, त्रिताप गुरुराया. साई समर्था, साई समर्था, असो घोर पापे धुआया, जन जाता गंगेच्या ठाया. गंगा लागे संतांचे पाया, निवारावया निज पापे. सोडुनिया चरणा पवित्रा, न लगे गंगा गोदा यात्रा. भावे परिसाया संत स्तोत्रा, गोड चरित्रा साईच्या. जैसा गोणाईस भीमरथीत, तमालास भागीरथीत. नामा कबीर शिंपल्या आत, सुदैवे प्राप्त झाले. तैसेची हे श्री साईनाथ, तरुण 16 वर्षाचे वयात. निंबातळी शिर्डी गावात, प्रथम भक्तार्थ प्रकटले. प्रकटताची ब्रह्मज्ञानी, नाही विषय वासना स्वप्नी. माया त्यागिली लाथे हाणुनी, मुक्ती चरणी विनटली. जन्म बाबांचा कोण्या देशी, अथवा कोण्या पवित्र वंशी. कोण्या माता पितरांच्या कुशी, हे कोणासी ठावेना. ठाविन कोणा पूर्वावस्था, कोण तो तात वा कोण माता. थकले समस्त पुसता पुसता, कोणा न पत्ता लागला. सोडूनी माता पितर आप्त, गणगोत आणि जात पात. त्यागुनी सकल संसार जात, प्रकटला जनहितार्थ शिर्डीत. शिर्डीसी एक वृद्ध बाई, नाना चोपदाराची आई. कथिती झाली परम नवलाई, बाबा साई चरिताची. म्हणे आरंभी हे पोर, गोरे गोमटे अति सुंदर. निंबातळी आसनी स्थिर, प्रथम दृग्गोचर जाहले. पाहुनी सुंदर बाळरूप, लोकामनी विस्मय अमूप. कोवळ्या वयात खडतर तप, शीत आतप सम साम्य. वय कोवळे नवल स्थिती, ग्रामस्थ सकळ विस्मय पावती. गावोगावीचे लोक येती, दर्शन निमित्ती मुलाच्या. दिवसानवे कोणाची संगती, रात्रीसी नाही कोणाची भीती. आली कोठूनी ही बालमूर्ती, आश्चर्यचित्ती सकळिका. रूप रे
विचारित तै एक. देव म्हणे जा कुदळी आणा, दावितो ते जागी खणा. लागेल या पोराचा ठिकाणा, कुदळी हाणा ये जागी. मग तेथेची त्या गाव कुसाजवळी, त्याच निंब वृक्षाचे तळी. मारिता कुदळीवरी कुदळी, विटा ते स्थळी आढळल्या. पुरा होताच विटांचा थर, जात्याची तळी सारिता दूर. दृष्टीस पडले एक भुयार, समयाचार जळती जै. चुने गच्ची ते तळघर, गोमुखी पाट माळ सुंदर. देव म्हणे 12 वर्षे हा पोर, तपाचरला ये स्थळी. मग जन सर्व आश्चर्य करीती, खोद खोदूनी पोरास पुसती. पोर तो 12 मुलखाचा गमती, कथा भलतीच सांगितली. म्हणे हे माझ्या वडिलांचे स्थान, अति पवित्र हे माझे वतन. आहे तैसेची करा हे जतन, माना मध्वचन एवढे. बाबा झाले ऐसे बोलते, कथिते झाले श्रवण करीते. बाबा वदले ते वदले भलते, ऐसी ही वळते जिव्हा का. आश्चर्य वाटे माझेची मज, बाबांविषयी हा का समज. परी तो आता पडला उमज, असेल सहज विनोद हा. बाबा मूळचे ती विनोद प्रिय, असेल ही भुयार त्यांचेच आलय. परी गुरुसे म्हणता काय जाय, महत्व काय वेचे की. असो बाबांच्या आज्ञेवरून, पूर्वीप्रमाणे विटा लावून. भुयार टाकिले बंद करून, निज गुरुस्थान म्हणून ते. जैसा अश्वत्थ वा औदुंबर, तैसाची बाबास तो निंब तरुवर. प्रीती फार त्या निंबावर, अति आदर तयाचा. माळसापती आदि करून, जुने शिर्डीचे ग्रामस्थ जन. बाबांच्या गुरुचे हे समाधी स्थान, म्हणून वंदन त्या करीती. तया समाधी सन्निधानी, 12 वर्षे मौन धरुनी. तपश्चर्या केली बाबांनी, प्रसिद्ध जनी ही वार्ता. समाधी आणि निंब समेत, चौफेर जागा घेऊनी विकत. 60 साहेब बाबांचे भक्त, चौसोपी इमारत उठविती. हीच इमारत हाच वाडा, यात्रेकरूंचा मूळ आखाडा. आलिया गेलियांचा राडा, एकची गाढा ते स्थानी. बांधिला साठ्यांनी निंबास पार, माड्या काढिल्या दक्षिणोत्तर.
गुरुवार आणि शुक्रवारी सूर्यास्ती सारवून यावरी उद जाळील जो क्षण भरी देईल श्रीहरी सुख तया. ही अतिशयोक्ती किंवा खरे साशंक होतील श्रोत्यांची अंतरे. परिही साई मुखीची अक्षरे श्रवणद्वारे परिसिली. नाही माझी आपदरचे विधान शंका न धरा अणुप्रमाण. प्रत्यक्ष ज्यांनी केले हे श्रवण ते आज विद्यमान असती की. पुढे झाला दीक्षितांचा वाडा सोय झाली प्रशस्त बिराडा. अल्पकालात तेथेची पुढा दगडी वाडाही उठला. दीक्षित आधीच पुण्यकीर्ती भावार्थाची ओती व मूर्ती. आंग्लभूमीचे यात्रेस जाती तेथ रोविती निज बीज. येथे श्रोते घेतील शंका सोडूनी मथुरा काशी द्वारका. धर्मबाह्य जी आंग्लभूमिका परमार्थदायका कैसी पा. श्रोत्यांसी शंका ही साहजिक निरसिता ती वाटेल कौतुक. विषयांतर घडेल अल्पक क्षमा सकळिक करीतील. काशी प्रयाग बद्री केदार मथुरा वृंदावन द्वारकापूर इत्यादी यात्रा पुण्य निकर पदरी पूर्वीच तयांचे. शिवाय वडिलांची पुण्याई धन्य भाग्याची अपूर्वाई. सर्व पूर्वार्जिताची भरपाई जाहले साई दर्शन. या दर्शना आदि कारण प्राक्तनीचे पांगुळपण. आंग्लभूमीत असता जाण पाय निसरून जैयाले. दिसाया दिसला जरी कुयोग तरी परिपाके गुरुपुष्ययोग. तेणे फळला सदुद्योग अलभ्य संयोग साईचा. चांदोरकरांची गाठ पडली साईची कीर्ती करणी आली. म्हणती पहा दर्शन नव्हाळी जाईल पांगुळिक तात्काळ. परिहा पायांचा लंगडेपणा दीक्षित न मानित उणेपणा. खरा लंगडेपणा तो मना घालवा म्हणाले साईस. त्वचा रुधिर मांस हाडा समुदाय नरदेहाचा
छप्पर यात्रे करू सही सोयीस्कर प्रथम विचार हा स्फुरला पुढे बांधावा एक वाडा ऐसा जाहला मनाचा धडा पुढील वर्षीच मुहूर्त मेळा निक्षेप दगडासी पायाच्या 9 डिसेंबर तो दिन बाबांचे घेतले अनुमोदन तोची सुमुहूर्त मानून पाया बंधन सारिले बोलावूनही येणार नव्हे ते दीक्षितांचे बंधूही तेथे ते दिवशी त्याच मुहूर्ते आलेही होते आधीच श्रीयुत दादा साहेब खापर्डे पूर्वीच आले होते सडे परवानगी मागता बाबांकडे कोण साकडे तयाला परी खापर्ड्या ते घरी जावया दीक्षिता ते पाया घालावया जाहल्या या आज्ञा उभया 10 डिसेंबर या दिनी आणखी या दिवसाची महती सावडीची जी शेजारती तीही याच दिवसापासून करती परम भक्ती प्रीतियुक्त पुढे सन 1911 रामनवमीचा मुहूर्त बरा साधुनी ग्रह प्रवेश संस्कारा विधी पुरस्सर सारिले पुढे श्रीमंत बुट्टीचा इमला अलोट पैका खर्ची घातला देहही बाबांचा तेथ विसवला पैका लागला सार्थकी वाढ झाले 3 आता जेथे पूर्वी एकही नव्हता आरंभी साठ्यांचे वाड्याची उपयुक्तता हारची समजता झाली आणि एक या वाड्याची महती आरंभियात स्थानावरती फुलझाडांची बाग होती निर्मिली निजहस्ती बाबांनी बागेची या अल्पकथा पुढील अध्यायी येईल वर्णिता हे माडसाई चरणी माथा ठेवी श्रोता समवेत वामन तात्या घडे पुरवीत साई समर्थ पाणी शिंपित उखर जागी बाग उठवीत पुढे ते गुप्त जाहले पुढे औरंगाबादे पाशी चांद पाटील भेटले त्यासी लग्नाची आवराडासी आले शिर्डीसी मागुते पुढे देवी दासाची भेट पडली जानकी दासाची गाठ गंगागीरांची दृष्टादृष्ट मिळाले त्रिकूट शिर्डीत मोहिद्दीनासवे कुस्ती तेथून मग मशिदी वस्ती जडली डेंगळ्या लागी प्रीती भक्त भोवती मिळाले या सर्व कथा वार्तांचे कथन होईल पुढील अध्यायी श्रवण आता हे माणसाईसी शरण घालीत लोट
सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते साई समर्थावतरणं नाम चतुर्थोऽध्यायः सम्पूर्णः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभं भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।